मला वाटतं हे सगळं भाषण ठाकरे सरकारने कोर्टात दिलं असतं तर बरं झालं असतं. आणखीन 2 झापट पडल्या असत्या त्यांना. हम करे तो कायदा असं थोडं चालतंय. आणि हायकोर्टात 2015-16 मध्ये स्टे 2 प्रायव्हेट जे बिल्डर गेले त्याला मिळालेला आहे. केंद्र सरकारवाला हा अतिरिक्त प्रश्न आहे. आणि मुख्यमंत्री फोर्जरी मध्ये इन्व्हॉल्व होतात. सांगायचं होतं ना आमची जमीन आहे असं म्हणून मी मोफत मध्ये जागा देतो. अति स्टंटबाजी ठाकरे सरकारने बंद करावी. स्वतःच काही केलं नाही. 15 वर्ष काँग्रेस एनसीपीची सरकार होती. दमडीची मेट्रो मुंबईत आली नाही. आणि ज्यावेळी फडणवीस सरकारने 5 वर्षात 1.25 लाख कोटीचे काम सुरू केले तर त्याचा बंद पाडण्याचं सगळ्यात मोठं काम हे ठाकरे सरकार आणि उद्धव ठाकरेजी यांनी केलं. आणि त्यांचे सुपुत्र पालकमंत्री तर आणखीन इव्हेंटबाज स्टंटबाज जाऊन काम सुरू केलं. मेट्रोवर फोटो काढून पाठवून दिला. आता जाऊन कोर्टात जाऊन सांगा की स्टंटबाजी आहे. 5 वर्ष मुंबईकरांचे विलंब, 5,000 कोटीचा अधिक खर्च. उद्धव ठाकरेजींनी माफी मागितली. काही वेळापूर्वी तुम्ही म्हणाला होतात की या सगळ्या प्रकरणावरून काँग्रेसनं आणि उद्धव ठाकरे सरकारनं माफी मागावी, तर काय सांगाल एकंदरीत? सचिन सावंतजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर सचिन सावंतजी, एकंदरीत तुम्ही यांची प्रतिक्रिया ऐकलेली असेल. किरीट सोमय्या यांची काय म्हणायचं तुम्हाला यावर? गेल्या 5 वर्ष 2014 पासून ते 2019 या बहुतांश प्रकल्पाची जी कार्यमर्यादा होती ती 2019 पर्यंत होती. आजतागायत ते मेट्रोचा प्रकल्प पूर्णपणे गेलेला नाही. आपणही पाहतोय मेट्रो 7 असेल, कुठलेही प्रकल्प त्यांना कंप्लीट करता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे त्यांनी असं म्हटलं की यांच्या 15 वर्षाच्या कालावधीत मेट्रो प्रकल्प झाला नाही. जो अंधेरी आणि घाटकोपर मेट्रो प्रकल्प चाललेला आहे तो केवळ आमच्या कालावधीमध्ये झाला होता. हे किरीट सोमय्यांना जाणीव असण्याची आवश्यकता आहे. आजच्या परिस्थितीमध्ये मी मगाशी सांगितलं ते खाजगी विकासकाचे एजंट म्हणून काम करतायत आणि महाराष्ट्राच्या आणि मुंबईकरांच्या विकासाला खीळ घालण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतंय. त्यांच्या पोटदुखीवरचा इलाज हा जनतेने शोधण्याची आवश्यकता आहे, एवढं मात्र निश्चित आहे. सचिन सावंतजी, यावर आता किरीट सोमय्या यांनी असं देखील म्हटलं होतं की 5,000 कोटींचा अतिरिक्त भूर्दंड जो आहे तो यामुळे बसणार आहे, तर यावर काय म्हणाल? हा कुठला बसणार आहे याच्या संदर्भामध्ये त्याचे कागदपत्र काहीतरी दिली पाहिजे ना त्यांनी. ते सतत म्हणतायत की कोर्टाची ऑर्डर आहे 5,000 कोटी रुपये द्यावे लागतील. फडणवीस साहेब तेच म्हणत होते. त्याची ऑर्डर का नाही दाखवत आहेत की ही 5,000 कोटीची ऑर्डर आहे म्हणून? का नाही पेपर आणून दाखवत आहेत? कुठे ऑर्डर आहे? आजच्या न्यायालयाच्या निकालामध्ये सांगितलंय का? त्या न्यायालयाच्या निकालामध्ये कुठे त्यांनी त्या खाजगी विकासक असेल किंवा केंद्र सरकार असेल यांनी 5,000 कोटी रुपयाचा उल्लेख केलाय की तुमची अशी ऑर्डर आहे म्हणून? त्यामुळे हे जे काही चाललेलं आहे खोटारडेपणाचा कळस आहे. खऱ्या अर्थानं हे आता जो न्यायालयामधला जो काही अडथळा आलेला आहे तर पार करू आपण. न्यायिक व्यवस्था काही एकाच कोर्टामध्ये थांबत नाही, त्याच्या पुढच्या कोर्टामध्ये जाते. आणि महसूल विभाग जो आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी जे त्याच्यावर सोपवलेलं आहे निर्णयाच्या माध्यमातून की याचा निवाडा त्यांनी करावा, तर मला असं वाटतं कलेक्टरांच्याकडे सुनवाई होईल त्यावेळेला आपण पाहू. नक्कीच. एकंदरीत मेट्रो कारशेडवरून आता वातावरण तापलेलं आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद सचिन सावंतजी, तुम्ही साम टीव्हीला ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर या ठिकाणी भाजप कुठेतरी विकास कामाच्या आड येत असल्याचा आरोप जो आहे तो सचिन सावंत यांनी केला आहे. तसंच या प्रकरणावरून एकंदरीत कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि या प्रकरणावरून आता उद्धव ठाकरे सरकारनं माफी मागावी असं देखील त्यांनी म्हटलंय.